जपा फलसिद्ध चार अक्षर हरतील पापे रे दुस्तर. अभंगाचा प्रतिपादित विषय असा आहे, लक्ष्मण महाराजांना जी कृपा प्राप्त झाली आणि ज्या कृपेने अमोघ असं साहित्य लक्ष्मण महाराजांनी लिहिलं, नमो नमो ज्ञान गंगे नमो नमो गे अभंगे, असं गंगा महात्म्य ज्यांनी लिहिलं, असे लक्ष्मण महाराज या अभंगातून आपल्या गुरुमाऊलीचं वर्णन करतायत, फलसिद्धांचं वर्णन करतायत. कारण एका अधिकारी पुरुषाच्या मुखातून एका देवतेबद्दल वर्णन आलेलं आहे आणि त्या देवतेचा ते जप करायला सांगतायत. आपण काय जपतो? आपण काय जपतो? आपल्या संसारात काय जपतो? आपल्या मुलाला जपतो, आपल्या पैशाला जपतो, आपल्या घराला जपतो, आपल्या धान्याला जपतो. काय काय जप करता आपण? जपा आणि जपा शिवहर. कारण तुम्ही आम्ही जीव या ठिकाणी जपण्याकरताच जन्माला आलेला आहोत. महत पुण्याईने आपला जन्म झाला. आपल्याला यावं लागतच, देवाला आणावं लागतं आणि संतांना येणं करावं लागतं. जीवाला यावं लागतच, कारण प्रारब्ध ठरलेला आहे जीवाचा, अनिच्छा प्रारब्ध आहे जीवाच. आणि त्या प्रारब्धामध्ये जीव इच्छा नसताना देखील जन्माला येतो. इच्छा असते का कोणाची जन्माला येण्याची? आहे कोणाची इच्छा जन्माला येण्याची? कारण जन्माला येऊन आपल्याला काय भोगावं लागतं? तर दुःख भोगावं लागतं. गर्भवासाईसे दुःख नाही नाही, त्रितापते देही आदळते. कारण जन्माला यायचं म्हणजे गर्भवासातून जीवाला यावं लागतं आणि गर्भवासात काय आहे तर दुःखच आहे. मग असा गर्भवास नको म्हणून इच्छा नसताना देखील जीवाला यावंच लागतं आणि देवाला आणावं लागतं. मग देव कधी येतो? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. देव कशा करता येतो? जेव्हा सज्जनांचा छळ होतो, सज्जनांना त्रास होतो, अधर्म वाढू लागतो, धर्म लयाला जातो, तेव्हा देव येतो. कशासाठी? दुर्जनांच्या नाशासाठी.